नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवर पुन्हा एकदा नव्याने अगदी मनापासून आपले खूप खूप स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सुंदर असे 2 पाउचेस बनवून दाखवणार आहे. तर यासाठी लागणार आहे 9 बाय 13 इंचाचं कॅनव्हास पेपर पेस्टेड मेन फॅब्रिक, याच मापाचं नॉन वोवन फॅब्रिक, 9 बाय 13 इंचाचं 9 इंचाची झीप आणि एक रनर. तर या पद्धतीने या साईडवर झीप उलटी ठेवायची आहे आणि त्यावर हे नॉन वोवन फॅब्रिक याप्रमाणे ठेवून झीप जोडून घ्यायची आहे. खाली मेन फॅब्रिकमध्ये झीप आणि वर नॉन वोवन फॅब्रिक. या पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर नॉन वोवन फॅब्रिक उलटं करून घ्यायचं आहे आणि त्यावर एक प्रेस्टिच घ्यायची आहे. आता चेनची दुसरी साईड जोडायची आहे. त्यासाठी मेन फॅब्रिक चेनवर ठेवायचं आहे आणि खालच्या साईडने नॉन वोवन फॅब्रिक, खालचं नॉन वोवन फॅब्रिक या पद्धतीने मागे करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला नॉन वोवन फॅब्रिक ठेवून स्टिच घ्यायची आहे. आणि या स्टिच घेताना व्यवस्थित फॅब्रिक सेट करून घ्यायचं आहे. बघा, खाली नॉन वोवन फॅब्रिकमध्ये झीप आणि वर मेन फॅब्रिक या पद्धतीने तिन्ही व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि स्टिच घ्यायचे आहे, म्हणजे मागे पुढे होत नाही फॅब्रिक कुठलाही. आणि त्यानंतर झीप उघडून घ्यायची आहे या पद्धतीने. तर ही आतली बाजू बाहेर करायची आहे, बघा, वर घ्यायची आहे आणि वरची बाजू खाली घ्यायची आहे, म्हणजे मेन फॅब्रिक वर येतो. या पद्धतीने हे व्यवस्थित उलटं करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला पुन्हा एक प्रेस्टिच, ही दुसरी साईड येते चेनचे, तर इथे प्रेस्टिच घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या दोन्ही साईडला शिलाई घ्यायची आहे. बघा, याप्रमाणे शिलाई घेतल्यानंतर हे व्यवस्थित एकमेकांना जोडल्या जातात. पुढची शिलाई घ्यायच्या वेळेस हे मागे पुढे होत नाही. त्यानंतर याला उलटं टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने यात रनर इन्सर्ट करायचा आहे. या झीपच्या दोन्ही साईड्स या उघडलेल्या आहेत. तर आधी आपण हे रनर टाकून इथे ह्या साईड्स बंद करून घेणार आहोत, झीप बंद करून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा रनर इन्सर्ट करायचं आहे. या पद्धतीने हे रनर इथे मध्ये ठेवायचं आहे आणि पुन्हा हे उलटं करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने. त्यानंतर खालच्या साईडला पाऊण इंचावर मार्क करायचं आहे चारही बाजूनी. बघा, या पद्धतीने मार्क केल्यानंतर हे अशा प्रकारे हातात धरायचं आहे की या चारही मार्किंग दिसेल आणि या मार्किंगवर याप्रमाणे फोल्ड करायचं आहे आणि तिथे बॉल पेन्स लावून घ्यायचे आहेत. बघा, आणि स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीने बॉल पेन्स लावायचे आहेत. आणि यानंतर या दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घेऊया आणि बॉल पेन्समध्ये येत असेल तर काढून घ्यायचे आहे. याप्रमाणे शिलाई मारून झाल्यानंतर जास्तीचे दोरे वगैरे असतील ते काढून घ्यायचे आहे. बाहेर आलेले दोरे या पद्धतीने काढून घ्यायचे आहे. यानंतर झीप उघडायची आहे आणि उलटं करायचं आहे. कोणे व्यवस्थित प्रकारे बाहेर काढायचे आहे, चांगले व्यवस्थित. पहा, याप्रमाणे हे आपलं पाऊच तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, आजसुद्धा कुठेही शिलाई दिसत नाही. खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. तर अशा प्रकारचं पाऊच आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर आता पाहूयात दुसरं पाऊच. आणि यासाठी लागणार आहे मेन फॅब्रिकचे 9 बाय 6.5 इंचाचे कॅनव्हास पेपर पेस्टिंग केलेले 2 पीसेस. त्यानंतर कॅनव्हास फॅब्रिकचे 9 बाय 6.5 इंचाचे 3 पीसेस आणि लागणार आहे 2 झिपर, 2 रनर. यानंतर बघा, एक नॉन वोवन फॅब्रिकचा पीस घ्यायचा आहे आणि या पद्धतीने 2 इंचाची स्ट्रीप वेगळी काढायची आहे, त्यामधनं कट करायची आहे 2 इंचाची स्ट्रीप. आणि ही जी मोठी स्ट्रीप आहे ती घेऊया. आधी आपण तिथे झीप लावायची आहे, ती झीप लावूया. यावर झीप उलटी ठेवायची आहे आणि या पद्धतीने एक शिलाई घ्यायची आहे. त्यानंतर झीप याप्रमाणे इकडे करून घ्यायची आहे आणि त्यावर एक प्रेस्टिच घ्यायची आहे. आता आपण झीपची दुसरी साईड जोडूया, दुसऱ्या साईडला स्ट्रीप लावूया. 2 इंचाची जी स्ट्रीप काढलेली होती ती या दुसऱ्या साईडला लावायची आहे. या पद्धतीने एक शिलाई घ्यायची आहे. त्यानंतर त्यावर एक प्रेस्टिच घ्यायची आहे. हे करून झाल्यानंतर रनर इन्सर्ट करायचं आहे. बघा, याप्रमाणे रनर इन्सर्ट करून झाल्यानंतर नॉन वोवन फॅब्रिकचा आणखी दुसरा एक पीस घ्यायचा आहे आणि तो याखाली ठेवायचा आहे. या पद्धतीने आपण झीप लावलेला जो पीस आहे त्यावर तो वर ठेवायचा आहे आणि नॉन वोवन फॅब्रिकचा खाली ठेवून या पद्धतीने त्यावर चारही साईडनी शिलाई घ्यायची आहे. पहा, ही शिलाई घेतलेली आहे आणि जे जास्तीचे थ्रेड्स किंवा काही बाहेर निघालेले असते ते कट करायचे. तर बघा, याप्रमाणे हे पॉकेट तयार झालेलं आहे. आपण जे पाऊच करतो आहे त्यातलं हे पॉकेट तयार झालेलं आहे. आता मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि त्यावर झीप लावायची आहे. बघा, याप्रमाणे झीप उलटी ठेवायची आहे. झीप उलटी ठेवल्यानंतर बघा, या पद्धतीने झीप उलटी ठेवायची आहे आणि
त्यावर हे तयार केलेलं पॉकेट याप्रमाणे पालतं ठेवायचं आहे. बघा, पॉकेट, झिप आणि मेन फॅब्रिक. पहा, यामध्ये हे रनर इन्सर्ट केलेलं आहे, तर ते रनर काढून घेते. शिवाय चॉईसमध्ये येतं, मी नंतर रनर टाकून घेणार आहे परत. तर चुकीने रनर टाकलेलं होतं ते. तर पहा, या पद्धतीने आपण हे तर या पद्धतीने झिप लावून झाल्यानंतर आपण पुन्हा त्यावर एक प्रेस स्टिच घ्यायचं आहे. पहा, हे जे पाऊच आहे, पाऊच आणि मेन फॅब्रिक एक साईडला करून घ्यायचं आहे आणि त्यावर प्रेस स्टिच घ्यायचं आहे. आपण हे म्हणजे या मेन फॅब्रिक आणि पाऊच दोन्हीला आपण सोबतच चेन लावून लावत आहे आपण. तर आतून पाऊच येतं आणि वरतून हे मेन फॅब्रिक आहे. तर आता ही दुसरी साईड आहे, तर तिथे दुसऱ्या साईडला मेन फॅब्रिक लावायचं आहे आणि त्या बघा, वरती मेन फॅब्रिकमध्ये चेन आणि खाली नॉन फॅब्रिकचा पीस घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे तिन्ही पीसेस हे 2 पीसेस आणि चेन एकावर एक ठेवायचे आहे आणि एक शिलाई घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर ज्या एक्स्ट्राची चेन आहे ती काढून कट केलेली आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा एक आपल्याला बघा, याप्रमाणे हे याप्रमाणे हे नॉन फॅब्रिक आहे ते एक साईडला घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक आणि नॉन फॅब्रिक आणि त्यावर एक प्रेस स्टिच घ्यायची आहे. तर या पद्धतीने हे जोडून झाल्यानंतर जे जास्तीचं फॅब्रिक किंवा काही दोरे वगैरे असतील ते कट करून घ्यायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे हे जोडून झालेलं आहे आपलं. आता आपण इथे रनर इन्सर्ट करूया. रनर इन्सर्ट केल्यानंतर मेन फॅब्रिक दोन्ही एकावर एक ठेवायचं आहे आणि नॉन फॅब्रिक दोन्ही एकावर एक ठेवून या पद्धतीने तीनही साईडने शिलाई घ्यायची आहे. तर व्यवस्थित प्रकारे एकावर एक ठेवायचं आहे, मागे पुढे होता कामा नये. या प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. जे ओपनसाठी आपण जागा ठेवलेली होती 3 ते 4 इंचाची ठेवा किंवा जे तुमचं याच्यावर फॅब्रिकच्या थिकनेसवर अवलंबून आहे. जेवढं जाड असेल तेवढी तुम्हाला जागा जास्त ठेवावी लागेल. ही थोडीशी कमी राहिलेली आहे, तर मी इथे पुन्हा थोडंसं फाडून म्हणजे विसवून घेणार आहे आणि त्यातून हे मेन फॅब्रिक आणि त्यातून हे पाऊच उलटं करून घेणार आहे. बघा, याप्रमाणे व्यवस्थित उलटं करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे आपलं हे पाऊच उलटं झालेलं आहे. म्हणजे बरंचसं आता पाऊच आपला पूर्णपणे तयार झालेला आहे. तर एकच शिलाई मारायची राहिलेली आहे आणि हे जे कोणे आहेत ते व्यवस्थितपणे काढून घ्या. आधीच पूर्णपणे उलटं करून घ्यायच्या आधी जे आपण शिलाई थोडीशी जागा सोडलेली आहे आणि त्या जागेतूनच आपण हे तिथे हात टाकूनच आपल्याला हे कोणे व्यवस्थित करून घ्यायचे आहे. व्यवस्थित कोणे काढून घ्यायचे आहे, कारण एकदा शिलाई मारून झाल्यानंतर आपण ते कोणे काढू शकत नाही. तर आधी कोणे काढून घ्यायचे आहे आणि नंतर ही आपण जी जागा सोडलेली होती तिथे शिलाई मारायची आहे. तर पहा, या पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर आपलं हे पाऊच अगदी पूर्ण तयार झालेला आहे. आणि हा भाग जो आहे आतला लायनिंगचा भाग, लायनिंगच म्हणता येईल आपल्याला, तर हे लायनिंग आत टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कोणे सेट करायचे आहे, लायनिंगचे कोणे आणि मेन फॅब्रिकचे कोणे. तर बघा, या पद्धतीने आपलं सुंदर असं हे पाऊच तयार झालेलं आहे आणि यामध्ये एक पॉकेटसुद्धा झालेलं आहे. तर त्यातली शिलाईसुद्धा अगदी रेडीमेड पाऊचेससारखी आलेली आहे, कुठेही शिलाई दिसत नाही. आणि तुम्हालाही यासारखे पाऊच तयार करायचे असेल तर पटकन तयार करा. बघा, याप्रमाणे हे 2 पाऊचेस तयार झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि आवश्यक असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तर भेटूया पुढील अशा छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.